राणाजी, राणाजी थांबा ना. राणाजी अहो थांबा ना. अहो असं काय करताय? थांबा राणाजी. अहो थांबा थांबा. आता मात्र सांगा, तुम्ही का घाबरता मला? ते मी जाऊन आलो, मोटर बंद करा. नाही. अहो अहो आज जोवर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोवर मी कुठेही नाही जाऊ दे. सांगा का घाबरता मला? अहो असलं काय बी नाही. तुम्ही असलं काय बी मनात आणू नका. प्रश्नाचं उत्तर द्या. थांबा, तुम्ही थांबा तिकडेच, मी सांगतो. बरं ठीक आहे, सांगा. ते दोस्तीचं प्रेम होतं तेच बरं होतं. त्या लग्नाच्या प्रेमाचं लय ब्या वाटतं. ते दोस्तीचं प्रेमच चांगलं होतं. ते राहणारच आहे. आपलं आधीच ठरलंय ना, लग्न झालं तरी आपलं दोस्तीचं प्रेम तसंच राहील. हा हे आहेच की. मग मी एक मैत्रीण म्हणूनच तुम्हाला विचारते, सांगा मला तुम्हाला कसली भीती वाटते? अहो मी कधी एकटा बाई संगत राहिलो नाही. हो पण गेले काही दिवस तर आपण एकत्रच राहतो. त्या दिवसात काही घाबरण्यासारखं घडलं का? जरा पेन्ना का? नाही. अहो तुम्हाला शिवलं की माझा जीव लय घाबऱ्या गुबऱ्या होतो. लई भ्या वाटतं, घाम फुटतो मला. आदर लागत होतं. हे बघा आत्ता होते तसंच. असं का? म्हणजे या आधी मी तुमचा हात हातात घेतलाय. वय पण तेव्हा दोस्तीचं प्रेम होतं. या लग्नाच्या प्रेमाचं लई भ्या वाटतो. राणाजी, बऱ्याचदा काही गोष्टी बोलून सांगता येत नाहीत ना, त्या गोष्टी नुसता हातात हात घेऊन काही न बोलता सांगता येतात. आपल्या माणसाचा हात हातात घेतला की आधार मिळतो, हो ना? समजा कधी मी उदास असेल आणि मला कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवावंसं वाटलं आणि मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवलं ना, तरी मला आधार मिळू शकतो. पण तुम्ही तर मी जवळ आले कीच लांब पळून जाता. मग कसा आधार मिळणार मला? अहो पण ते तो आधी पण डोक्यातला काढून टाका. मी तुमच्या हक्काचे आणि तुम्ही माझ्या. तेव्हा तुम्हाला मला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आपण दोघांनी एकमेकांची वागताना मन मोकळेपणानं वागायला हवं आणि कायम एकमेकांसोबत असायला हवं. समज पटते मला, पण लय अवघड आहे. हो ठीक आहे, आपण सोपं करूया. मी हात समोर ठेवते, तुम्ही फक्त माझ्या हातावर हात ठेवा. काही नाही होणार. एकदा प्रयत्न तरी करून बघा, खरंच काही नाही होणार.
राणाजी, हा? दरवाजा वाजतोय. तुमचे दोस्त आलेत. ए, उठ, उठ. अरे थांबा थांबा, चटई तरी घालू दे. समजे इकडे काय करताय? ए, अरे घरला जाऊन अभ्यास करा की. अरे वहिनी म्हटल्या शाळा सुटल्यावर या समजावून देतो. अरे मग शाळेतच नाही का विचारायचं मला? शाळेत हे जरा गणित सुटायला झालतं. मग म्हंटल तिथं मोकळ्या हवेत जरा सुटल गणित, म्हणून आलोय आम्ही इकडं. वहिनी, मला व्याकरणातलं काही बी कळना, जरा समजावून सांगा की. हो हो, थांबा. आपण करूयात अभ्यास, त्याआधी जरा निवांत बसा. मी पाणी घेऊन येते. हे रानदा, मला गणितातलं काय समजना, जरा समजून दे की. वे, हे तुमचं तुम्ही करा. जातो बाहेर. काय रे राणा, घरात पार जत्राच भरवलेस की? हा मी नाही, ते आपल्या आपणच भरले. हा, तुझा आता बरं टाइमपास. कसला टाइमपास, वाद नुसता. का रे? अरे पोरं म्हटली की तू त्यांच्यातलाच होतोस. हा, तू तर खुश व्हायला पाहिजेस. कसली खुशी मर्दा. अरे समधी एकदम घरात घुसले आणि दप्तर उघडून पुस्तकच काढायला. अरे अंगावर पार काटाच उडाला माझ्या. मग आता रे आता काय, एक तर मला लय भूक लागले आणि त्यात ही पोरं घुसून बसलेत. काय सुधारण झालंय मला. अरे राणा, घर तुझं, बायको तुझी, मग या पोरांची काही नाटक. तू एक काम कर, वहिनीकडे जा आणि तुला भूक लागली म्हणून सांगत जा. अरे पण हे असं अभ्यासाच्या मध्ये भुक्याचं कसं सांगू? अरे त्यात काय एवढं, वहिनी तुझी डिमांड लगेच पूर्ण करतील. अभ्यास सोडून तुला लगेच जेवण बनवून देतील. जा तू जा. पण हे असं सांगितल्यावर त्यांना राग ते येणार नाही ना? नाही राणा, तू खाली एकदा बोल तरी. तू बोलल्याशिवाय करणार कसं त्यासनी? जा बोल जा. तू चल की बरोबर. भूक कुणाला लागल्या? मला अभ्यासाचं भ्या कुणाला वाटतंय? मला मग सांगायला कुणी पाहिजे? हा? हा? जा तू सांग जा. नाही नको. जा म्हणतोय ना. नाही जातोस का आता? हा जातो. जा लवकर. हा, कर्त्यानुसार क्रियापद कायम बदलत असतो. समजा आपलं वाक्य असं आहे, राम फळ खातो. यामध्ये कर्ता हा राम झाला, म्हणून क्रियापद खातो असं झालं. समजा आपला कर्ता सीता असेल, तर वाक्य काय होईल की सीता फळ खाते. यामध्ये कर्ता कोण झालं? सीता. आणि त्यामुळे क्रियापद काय झालं? खाते. समजलं? अंजलीबाई, आला बघा इथला करता. रानादा, ये तू बी व्याकरण शिक. रानदा, तू नळातला नाहीस काय बाणातला नाहीस? मी म्हणजे म्हणजे बाणातला राणा का नळातला राणा? न का न? बाण असतं आणि नळ असतं. ण आणि न यात फरक असतो. हा तेच ते. अरे सांग की, नळातलायस काय बाणातलायस? बस. राणाजी, काही काम होतं? होय, ते मला लय भुका लागल्या. तो ते अभ्यासाचं उद्या उद्या की शाळेत. आधी माझं जेवणाचं बघा की. हो, करते मी पटकन.
तुम्हालाही भूक लागली असेल ना? आज जेवण इकडच घरी आम्ही तसं सांगून आलोय. आमच्या वहिनींच्या आजचं खाणार म्हणून मी आज दुपारपासून काहीच खाल्लेलं नाही. बस झाला अभ्यास. आधी आपण जेवणाचं बघू. ए तुझं जेवण महत्वाचं आहे का आमचा अभ्यास महत्वाचा आहे? अभ्यास जास्त महत्वाचा आहे, पण आधी आपण जेवण करू. वहिनी तुम्ही जेवायला काय करणार आहे? हा मस्तपैकी पिठलं भाकर करा. ठीक आहे ठीक आहे, करते मी. तुम्ही हे आधी पूर्ण करा. मी एवढा अडाणी आणि अंजलीबाई एवढे शिकलेले, पण हे असा खोटेपणा करणं मला पटत नाही. बाई तुझ्यापेक्षा हुशार आहेत. तुझ्या बोलण्यावरून वागण्यावरून बायको कधीच कळाला असं समजत. मला दीडच भाकर वाढा आणि मला एक. का खा की 2-4. वहिनी काय पैसे मागतात व्हय? ए दुपारपासून तूच उपाशी राहिलायस ना वा हावऱ्या. ए गप्पा बसा. 2 काय 10 खाईन, पण आमच्या रानात आला कमी पडायला नको. थांबा. आधी वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज मन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. करा. वहिनी भाकरी लई गरम आहे, जरा भरवता का घास? काय भरवा की? भरवायला आता काय लहान आहेस वय? ए आमच्या वहिनी आम्ही काय बी करू, तू तुझं का नाहीतर तुला बी भरवायला सांगित. रानाला काय बारकाय वहिनींचा आत्ता जेवायला. वहिनी भरवा की. एक घास शिवचा आणि एक घास कावचा. आता जेवा पटपट, परत अभ्यास करायचा आहे ना आपल्याला. होय, पटाक दिवशी जेवा आणि ते तुमचा अभ्यासाचा आवरा. मला उद्याला एक काम आहे शेतात. तुला काय धरून ठेवलं व्हय आम्ही? तुझी काम कर जा. पण मला झोपायचंय. ए तू बाहेर झोप, आम्ही तर अभ्यास करणार आहे ना व. तुम्ही मगाशी काय म्हणला होतात? ते मोकळ्या हवेत तुमचं डोसकं चालतं म्हणून. ए बाहेर थंडी आहे आणि थंडीत ताप बी पाला म्हणजे शाळा बुडायची की आमची. आणि तू उगाच आमच्या अभ्यासात मध्ये मध्ये बोलू नकस.
काय रे काय झालं? खांद्यावर घेतल्यावर डोसक्यावर चढून बसायला काम ना दाम खाना खाल्लास का नाही? झाला. मग जा की आता झोप जा. उद्या काय काम नाही तुला? कसं झोपू? ती वांढर घरात घुसून बसलेत ना व अभ्यासावर अभ्यास करायला आहेत. ला घरात बी जाते येईना. कोण? कोण काय? माझा दोस्त आणि अंजलीबाईंचे विद्यार्थी. अरे लय अभ्यास करूसा वाटतोय त्यांना. अरे मग तुझ्या अभ्यासाचं काय हा? माझा कसला अभ्यास रे? अरे म्हणजे ते उद्या शेतात काय काम करायची कशी करायची याची उजळणी करायला नको होय. बरं आपण दोघं मिळून इथं अभ्यास करूया हा? चल. दिन एकच. अरे राणा तू कधी अभ्यास केला नाहीस. पोरं करते तर करू देत की. कसला अभ्यास? खा का खाल्लं आणि गलका घालून बसलेत तिकडे. अरे मी आणि अंजलीबाई महत्वाच्या विषयावर बोलत होतो. मदत खोडता घालायला आली ती. काय महत्वाचा विषय बोलत होता? मग चल एकेकाला मी हात धरून बाहेर काढतो. चल तू. जा तू. बरं ते नव कुठल्या महत्वाच्या विषयावर बोलत होता म्हणायचं? ते आपलं बऱ्याचदा काही गोष्टी बोलून सांगता येत नाहीत ना, त्या गोष्टी नुसता हातात हात घेऊन काही न बोलता सांगता येतात. आपल्या माणसाचा हात हातात घेतला की आधार मिळतो. होतं काहीतरी. तुला काय करायचंय? महत्वाचा विषय होता ना? मग असू दे. चल मग मी काढतो बाहेर. चल माझ्या बरोबर. मी नाही. जा तू. काय राणा एवढी चिल्ली पिल्ली ऐकत नाही तुला. थांब. पाऊस पडणं देवाचं काम असते, हे खरं आहे काय? अरे एड्या उन्हानं समुद्र तापतोय, मग ढग निर्माण होत्यात आणि मग थंडीनं पाऊस पडतोय. थंडी आपला पणच पडते का? थंडी पडणं हे देवाचं काम नव्ह. नाही. सूर्य जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा उन्हाळा असतो आणि जेव्हा तो पृथ्वीपासून लांब जातो तेव्हा हिवाळा असतो. दक्षिणायन आणि उत्तरायण असं आहे ना आपल्याला अभ्यासात. हेच समजत नव्हतं बघा, म्हणून तर इकडं आलतो. आता कळलं ना? चला उठ आता. वहिनी लय दमल्यात. आता बाकीचा अभ्यास उद्या शाळेत जाऊन करायचा. उठा उठा. चला चला. अरे घरात तुमची समजी वाट बघायला. चला चला. आम्ही घरात आज इथेच राहणार आहे म्हणून सांगून आलोय. अरे अहो बरकतजी, अहो अभ्यास करायचा तर राहू दे ना मुलांना. तुम्ही बाहेर जा. हा. हे राणा आपल्याला काय जमायचं नाही बाबा. तू एक काम कर, माझ्या संगत चल. तुला वळकटी टाकून देतो, तिथंच झोप. अरे हे रामायण संपणाऱ्यातलं नाही आहे. चल तू माझ्या संग. नाही. अरे चल की. नाही. नाहीतर राह. मी जातो झोपायला. सोड.